आप्पा, तसेच इतर सदस्य रमेश मोहिते, शाळा कमिटीचे आणखी सदस्य गजानन भाऊ, सुरूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मान्य मोहिते सर, आमचे लाडके उर्धा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक मान्य काटवटे सर, उपस्थित ग्रामस्थ, बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांना प्रथम मी वंदन करतो. खरोखरच आजचा दिवस हा माझ्यासाठी सोनेरी पहाट होऊन आलेला आहे. ज्या शाळेने मला घडवलं, त्या गावानं मला मोठं केलं, फक्त मोठं नाही केलं तर भरभरून प्रेम दिलं. ज्या गुरुजनांच्या प्रेरणा व ज्ञान मिळाले, आज माझ्या शाळेत मला अध्यक्षस्थान मिळालं, हे मी माझं मोठं भाग्य समजतो. आज मी जे काय आहे ते या शाळेमुळेच आहे. मी या शाळेमध्ये 5वी वर्गासाठी ऍडमिशन घेतले आणि मी बाळासाहेब पवार हायस्कूलचा एक विद्यार्थी झालो. येथील निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार वनसृष्टी ते माझ्या बालमनाला साथ घातली व मला एक निसर्ग, झाडे, फळे, फुले त्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. येथील वनराईंच्या, झाडांच्या, गुरुजनांच्या सहवासात माझे शिक्षण चालू झाले व माझ्या भविष्याची बीजे इथेच रुजू लागली. मला आजही तो प्रसंग आठवतोय. आम्ही 5वी मध्ये असताना शाळेच्या कंपाऊंडच्या कडेने निलगिरीची झाडे आम्ही लावलेली. काटवटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निलगिरीच्या रोपांचं लागवड केलेली होती व ती रोपे जगवण्यासाठी सर्व मुलांना, एका विद्यार्थ्याला एक झाड अशा पद्धतीने तिचं वाटप केलेलं होतं व त्या मुलांनी त्याचं झाडांचं संगोपन करायचं, पाणी घालायचं व ते झाड मोठे करायचं असं ठरवलेलं होतं. त्या झाडाला पाणी घालण्यासाठी मग ती काय आमच्यासाठी एक पर्वणीच होती. मी व माझे मित्र मान्य डॉक्टर महेश संपत बाबर आम्ही सकाळी लवकर यायचो. आम्ही असताना तिथं गॅदरिंगसाठी एक श्रावण बाळाची कळशी बनवलेली होती. ते कळशी आम्ही हॉलमधून घेऊन जायचो. कोकाटे काका ते आमच्या मागे लागायचे, पण आम्ही त्यांचं सुद्धा लक्ष चुकवून वड्यामध्ये जायचो. ते कळशी पाण्याने भरून आणायचो व त्या निलगिरीच्या झाडांना घालायचो. त्यातून एक आत्मिक समाधान मिळायचे आणि एक झाडांच्या बद्दल त्यातूनच एक आकर्षण निर्माण झालं व एक निर्जीव सृष्टीमध्ये जगण्यापेक्षा एक सजीव सृष्टीमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे ही एक प्रेरणा मनामध्ये रुजू लागली व त्यातूनच पुढे मी BSc ऍग्री पुण्याला शिक्षण घेतलं व झाडांच्या संवर्धनामध्ये काम करू लागलो. मी घडलो, माझे शिक्षण झाले. त्यामध्ये शाळेने राबवलेल्या रामकृष्ण चॅरिटेबल मिशन मला स्पॉन्सरशिप मिळत होती. जिथे मुलांना दरवर्षी जुनी पुस्तके द्यावी लागायची, तिथे मला त्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून नवीन पुस्तके, कंपास पेटी, रंगपेटी सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, अर्थात इतरांचा मी अनादर करतोय अशातला भाग नाही, केवळ त्यांच्याच मार्गदर्शनाचा भाग म्हणून माझ्यासारख्या अनेकांना जीवनामध्ये योग्य दिशा प्राप्त झाली हे अत्यंत कृतज्ञतेनं नमूद करतो. गुरुजी असं जर म्हणत नसाल तर तुमचा पुढचा शब्द ठरलेला असेल मास्टर, पण तोही शब्द मी वापरत नाही, कारण त्यामध्ये सुद्धा एक आध्यात्मिक कोटीचा उच्च अर्थ सामावलेला आहे. मा म्हणजे आईचं प्रेम देणारा आणि अस्तर म्हणजे साधे कपडे घालणारा तो मास्तर. पण आज मी तिच्या महागाईचा जर विचार करू लागलो तर महिन्याच्या पगारावरती गुजराण करणारा, मासिक स्तरावरती जगणारा असा जर दरिद्री अर्थ त्यामधून व्यक्त होत असेल तर आपण तो शब्द टाळलेला बरा. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहतो म्हणून जर तुम्ही प्राध्यापक असं म्हणत असाल तर तोही शब्द मी वापरत नाही, कारण प्राध्यापक कोणाला म्हणायचं या संदर्भात विचारवंतांची मतं ठरलेली आहेत. माणसापेक्षा विचार अधिक लोकप्रिय होतात आणि माणसं विचाराच्या प्रकाशामध्ये पारखून घेतली जातात. हे जेव्हा विचारांती लक्षात येतं तेव्हा विचार मांडण्याचं धैर्य माणसाच्या अंगी येतं आणि हे धैर्य ज्यांच्या अंगी असतं त्यांना विचारवंत असं संबोधलं जातं. महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतीयांना वंदनीय ठरलेल्या
ज्यांनी आपलं सारं आयुष्य जगभरातलं ज्ञान मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी विश्वकोशाच्या माध्यमामधून जीवन वेचलं, ते प्रकांड पंडित तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यामध्ये प्राध्यापक कसा असावा, तर हातामध्ये सापाचा चाबूक करून व्याघ्रावरती आरूढ होऊन ज्ञानदेवादी भावंडांना सामोरं जाऊन ज्ञानदेवांच्या समोर लीन होणारा संशोधक वृत्तीचा प्राध्यापक असावा. आता ही सारी विशेषणं आपल्याला लागू पडतात का, असा जेव्हा मी विचार करू लागतो तेव्हा उत्तर येतं नाही. कारण साप बघितल्यानंतर धाप लागते ही वस्तुस्थिती आहे आणि सिनेमातील वाघाच्या डरकाळीनं सुद्धा अंगाचा धडलाप होतो. अशा स्थितीत हातामध्ये सापाचा चाबूक करून व्याघ्रावरती आरूढ होऊन ज्ञानदेवादी भावंडांना सामोरं जाऊन लीन होण्याचा विचार न केलेला बरा. संशोधन असं जर म्हणाल तर धनाचं शोधन इथपर्यंत तो अर्थ मर्यादित असू शकेल, पण माझ्यासारख्या विरक्त वृत्तीनं आयुष्याची उपासना करणाऱ्यानं तोही शब्द थोडा दूर ठेवलेला आहे. पण असं जरी असलं तरी विज्ञानासारखी शाखा अभ्यासत असताना मार्गदर्शकाची थोडीफार आवश्यकता असते आणि ती भूमिका पदार्थ विज्ञानासारख्या गूढ अगम्य पण तरीही रम्य असलेल्या विषयासंदर्भात तुमच्यासारख्या सहृदयी हितचिंतकांच्या आधारानं पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न करतोय. माझ्यासारखा विज्ञानाच्या क्षेत्रात प्राथमिक स्तरावरती मार्गदर्शकाची भूमिका बजावणारा अशा समारंभामध्ये बोलणार तरी काय असा प्रश्न तुमच्या समोर असेल. तो प्रश्न मलाही सतवतोय. पण विचारवंतांच्या चिंतनामधून आकाराला आलेल्या विचाराचा आधार घेत या विचार उपासना प्रांगणामध्ये तुमच्यातील ईश्वरत्वाला विचाराचा नैवेद्य दाखवावा की जेणेकरून तुमच्या बरोबर आमचंही उद्याचं जगणं सुंदर होईल. आज एक विचार घेऊन तुमच्या समोर उभा आहे तो केवळ इथल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि इथं सुरू असलेल्या उपक्रमांना सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं देण्यासाठी, कुणी पाहुणा या नात्यानं नाही तर याच संस्थेमध्ये ज्यांनी मला सेवेची संधी दिली ते यशवंत शिक्षण संस्था आणि जनता शिक्षण संस्थेचे सचिव असलेले त्या काळचे आदरणीय बाबा चिटणीस आणि या परिसरामध्ये शिक्षणाचं कार्य अव्याहतपणे राबवणाऱ्या यंत्रणेसंदर्भात कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग म्हणून मी उपस्थित आहे, पाहुणा म्हणून निश्चित नाही. असा सगळा भाग असताना तुम्ही सर्वजण उत्सुक आहात गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी, स्नेहसंमेलनासाठी. तशात माझ्यासारख्याचं हे प्रवचन म्हणजे तुम्हाला त्रासदायक वाटत असले तरी एक औपचारिकतेचा भाग थोडासा बाजूला ठेवून मी म्हणेन की खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. कारण माणूस हा विचाराच्या संगतीमध्ये रमणारा आणि प्रश्नचिन्हाच्या पंगतीत फिरणारा प्राणी आहे. माणसाच्या जीवनामधून प्रश्नचिन्ह जर वजा केलं तर बाकी काय उरेल हा सुद्धा एक प्रश्नच आहे. विद्यार्थ्याच्या जीवन वृक्षाला प्रश्नचिन्हाचा मोहोर फुलल्याशिवाय त्याला ज्ञानविज्ञानाची फळं येणार नाहीत. अशा प्रश्नाची समर्पक उत्तरं देण्याचं सामर्थ्य असलेला एक अध्यापक वर्ग या ज्ञानमंदिराच्या रूपानं या परिसराला लाभला यापेक्षा नीतीचा सुंदर आशीर्वाद दुसरा कोणता असणार आहे. त्याचा एक दृश्य आविष्कार या ठिकाणी घडलेल्या अहवाल वाचनामधल्या विविध स्पर्धेतील प्राप्त यशाचा आणि त्याचबरोबर स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विज्ञान प्रदर्शन आणि कला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शनाच्या दालनामध्ये जे आपण अभ्यासलं त्याचं जीवनामध्ये उपयोजन अशा पातळीवरती मूलभूत विज्ञानाच्या उपयोजनाच्या आधारानं व्यक्त केलेली उपकरणं ही सर्व पाहत असताना ही मुलं आपल्या भावी आयुष्यामध्ये संशोधनाची वृत्ती तो भाग दूर न सारता त्याच पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी सक्रिय होतील हे स्पष्ट होत आहे. कला दालनामध्ये त्या शिक्षकांनी सुद्धा त्यांचे जे चित्र केलेले आहे, चित्र वाचायचं कसं हे त्यांच्याशी चर्चा करत असताना लक्षात आलं. राष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवरती कला चित्रकलेला सुद्धा सन्मानित होता आलं हा या परिसराचा या विद्यार्थ्यांमध्ये रुजलेला भाग आहे. या निमित्तानं त्या विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र त्यावेळेला त्यांच्या अनुभूती
आयुष्यभर या कलेची उपासना करण्यासाठी एक ऊर्जा स्त्रोत म्हणून त्याला उपयुक्त ठरते. इथला प्रत्येक विद्यार्थी, माझी विद्यार्थी असं मी म्हणेन, या संस्काराचा, शिदोरीचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये करत असताना शेतीपासून दूर जाण्याचा विचार समाजामध्ये स्थिर होऊ पाहत असताना शेतीची सेवा करण्याचा संस्कार ज्या भूमीमध्ये ज्या विद्यार्थ्यावरती रुजला ते एक युवा उद्योजक, आजच्या समारंभाचे अध्यक्ष, माझी विद्यार्थी, असे कितीतरी अनेक माझी विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या कार्यरत असलेले तुमच्या पाहण्यात असतील, त्यांचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवावा. मुद्दा या अर्थानं तुम्ही भाग्यवान आहात की अगोदरची पिढी नंतर येणाऱ्या पिढीसाठी आपल्या अनुभवाचा भाग या ठिकाणी सादर करते आणि तुम्हाला उत्साहित करण्याचा प्रयत्न करते. शहरामध्ये असं वातावरण फारसं दिसत नाही. फारसं म्हणण्यापेक्षा एक औपचारिकतेचा अपवादात्मक भाग इतर ठिकाणी कुठे असूही शकेल, कारण तिथे सुरुवात होते ते एका व्यावहारिक पातळी. तिथे एम ओरिएंटेड असा भाग नाही तर मनी ओरिएंटेड असं स्वरूप आहे. वी आर ऍक्टिव्ह बट आउटसाइड द कॅम्पस यू पे फॉर अस, वी सर्व फॉर यू. या पद्धतीनं व्यावहारिक भाषेमध्ये शिक्षण क्षेत्रात आपलं अस्तित्व स्थिर करणारा, मगाशी मी म्हणालो की शिक्षक जो शिकवणी घेतो तो शिक्षक, असा सगळा भाग शहराच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी मात्र जादा तासाच्या माध्यमामधून गणितासारखा, इंग्रजीसारखा आणि अन्य विषयाची गोडी लागावी म्हणून आपलं योगदान देणारा शिक्षक वर्ग तुमच्या समोर आहे. हा किती भाग्याचा भाग आहे. आणि त्या कृतज्ञतेचं स्मरण म्हणून या गावातली मंडळं आयुष्याचं गणित ज्याच्या मार्गदर्शनाचं परिपाक म्हणून कधीही चुकणार नाही. हा विश्वास ज्यांना मिळाला त्या मंडळानं आपल्या कृतज्ञतेचा आविष्कार म्हणून त्या शिक्षकाचा सत्कार केला. हे या गावाचं, या नगरीचं वेगळेपण आहे. शाळेनं सुद्धा आदर्श शिक्षक म्हणून इंग्रजी सारख्या अवघड असणाऱ्या जगाची भाषा म्हणून गणल्या जाणाऱ्या विषयाला यावर्षी स्थान दिलं. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्यरत आहे. शहरामध्ये हे स्वरूप नाही. तिथं प्रवेशापासून अडचण येते. रामदास फुटाणेंची कविता तुम्हाला माहित आहे. मुलाच्या शाळा प्रवेशासाठी आईने 16 सोमवार केले, बापाने 16 शनिवार केले. मुलाच्या शाळा प्रवेशासाठी आईने 16 सोमवार केले, बापाने 16 शनिवार केले. चिरंजीवाला घेऊन दोघे शाळेत गेले. मुख्याध्यापक खिशाकडे बघून हसला. 500 रुपये टेबलावरती ठेवताच पोरगा वर्गात बसला. त्या काळातली म्हणजे साधारण 30 वर्षापूर्वीची ही कविता. आज शहरातलं चित्र पूर्णपणे विचित्र झालेलं आहे. 500 रुपये नाही, 50,000 दिल्याशिवाय केजीला प्रवेश मिळत नाही. इथली माणसं मात्र तुमच्या दारात आलेली असतील आणि म्हणाले असतील की या मुलाला तुम्ही आमच्या पदरात टाका, याचं भवितव्याची चिंता आम्ही वाहतो. विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भवितव्याचा ध्यास घेऊन सक्रिय झालेला हा सारा अध्यापक वर्ग यापेक्षा भाग्याचा भाग आपल्या आयुष्यामध्ये दुसरा कुठला असणार आहे. त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या, हेच सांगणं असेल. शहरामध्ये मुलं सुद्धा किती वेगळी असतात, पण अशी दाद सुद्धा मिळणार नाही. तुमच्या टाळ्या या मला टाळण्यासाठी असतील हेही मी जाणतोय, पण राहत नाही. या प्रसंगाचं भान राखून तुमचंही कौतुक करतो की शहरामध्ये विद्यार्थी कसे असतात. घरामध्ये बसू दिलं जात नाही म्हणून घरातून वह्या पुस्तकं घेऊन बाहेर पडतात. रस्त्यानं पुढे पाठीमागे पाहत चालत राहतात. वर्गामध्ये तास सुरू असताना वरांड्यामध्ये उभं राहणं शिस्तीला शोभून दिसत नाही म्हणून वर्गात बसतात. पाठीमागचं काही दिसतच नाही म्हणून नाविलाजानं पुढे पाहत असतात. आम्ही उभे असतो, मुलं बसलेली असतात. आम्ही बोलत असतो, मुलं ऐकत असतात. आम्ही काळ्यावरती पांढरं करत असतो, मुलं पांढऱ्यावरती काळं. अंक फुटतात.
पण वर्गात मात्र ही मुलं अस्वस्थ असतात. हे चित्र शहरातलं आहे, पण इथले तुम्ही विद्यार्थी मात्र जाणीवपूर्वक अध्ययनासाठी घरामधून इथे उपस्थित होत असाल आणि कानात प्राण आणून शिक्षकांचं विवेचन आत्मसात करत असतात. त्याचंच प्रतीक म्हणून विविध क्षेत्रामध्ये प्राप्त झालेला यशाचा हा भाग तुम्हाला मिळतो आहे. संगणकाची प्रयोगशाळा, एवढे संगणक आणि अद्ययावत तंत्रज्ञान जर तुम्हाला उपलब्ध झालेलं असेल तर तुमचं उद्याचं विश्व हे निश्चितपणे आनंददायी असणार आहे. आणि त्यासाठी या शाळेचा हा संपूर्ण शैक्षणिक उपक्रमाचा भाग तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. नेमका प्रकार कसा? एक खंड आहे पहा की शहरामध्ये यापुढे तुम्हाला अध्ययन करण्यासाठी भरपूर फी मोजावी लागणार आहे. खाजगी विद्यापीठाचं विधेयक सादर होत आहे. पदव्या सुद्धा गुणवत्तेच्या आधारानं प्राप्त न होता कदाचित पैशाने विकल्या जातील की काय अशी स्थिती निर्माण होते आहे. अशा काळात तुम्हाला शिकायचं आहे म्हणून स्वतःच्या मनातला हा विचार अस्ताला जाऊ देऊ नका. स्वतः सक्रिय राहा हेच सांगणं असेल. म्हणावं लागेल पहा की तिथं प्रवेश म्हणजे उसाला सारखा ढकलण्यासारखी स्थिती आहे. विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये असणारा सृजनाचा नवनिर्मितीचा रस सगळा पोळून पदवीचा शिक्का मारून त्याला जीवनातून उठवण्याचा प्रकार शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. नोकरीसाठी तो रस्तोरस्ती वणवण भटकतोय. सुशिक्षित बेकार म्हणून त्याची विटंबना होते आहे. पैशाशिवाय कुठेही प्रवेश नाही. 2 पिढ्यांमध्ये एखादं शिक्षण पूर्ण होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. लाखो रुपये फीचे आणि लाखो रुपये राहण्याचे असा एकूण खर्चाचा भाग जे कुटुंब उचलू शकेल त्या कुटुंबातलाच विद्यार्थी पुढे शिकू शकेल. हे जर चित्र असेल तर या परिसरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा शिक्षण क्षेत्रातला कर्मयोगी झाला. त्यांची कथा सुद्धा दंतकथा वाटेल अशी स्थिती आजची शिक्षण क्षेत्रातली आहे. आपल्या पत्नीचे दागिने सोनारकडे ठेवून विद्यार्थ्याच्या शिक्षणातल्या अडचणी दूर करण्यासाठी सक्रिय असणारी ही योगी व्यक्ती कुठे आणि आज मितीला विद्यार्थ्याच्या फी मधून नातेवाईकांना मित्रांना सोनानं मडवणारा शिक्षण सम्राटांचा भाग कुठे? पुन्हा एकदा महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, शाहू आंबेडकर यासारखी व्यक्तिमत्व परत जन्माला येतील आणि पुन्हा सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी ते सक्रिय होतील. नटसम्राट मधला प्रवेश सुद्धा कदाचित बदलावा लागेल. मुलाच्या शाळा प्रवेशासाठी, मुलाच्या प्रवेशासाठी कुणी घर देता का घर अशा स्वरूपातला तो वाक्याचा भाग, कुणी माझ्या बाळाला प्रवेश देता का प्रवेश, कुणी माझ्या बाळाला प्रवेश देता का प्रवेश अशा शाळेत की ज्या शाळेत देणगी नाही, ज्या शाळेत देणगी नाही, ज्या शाळेत कॅपिटेशन नाही, ज्या शाळेमध्ये इमारत निधीच्या नावाखाली लुटणारी गुंडांची टोळी नाही, कुणी माझ्या बाळाला प्रवेश देता का प्रवेश. नको त्याला उंची पदव्या, नको त्याला उंची पदव्या, नको त्याला खोटे मार्क, नको त्याला उंची पदव्या, नको त्याला खोटे मार्क, त्याला फक्त द्या स्वाभिमान. जगण्याच्या या लढाईमध्ये माणूस पण जपण्यासाठी कुणी त्याला प्रवेश द्याल का प्रवेश, स्वाभिमान देण्यासाठी कुणी त्याला प्रवेश द्याल का प्रवेश. असा सगळा शिक्षण क्षेत्रातला निराशेकडे झुकणारा भाग असताना तुम्हाला मात्र या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं एक आशादायी चित्र या संस्थेनं, या परिसरानं, इथं अध्ययन केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी, गावकऱ्यांनी देऊ केलेला आहे. त्याचा उपयोग करा. जाता जाता मला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं. पुस्तकाचा उल्लेख केला अध्यक्षांनी, शिवखेरांच्या पुस्तकाचा. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं
हेनरी विस्कार्डी काय म्हणाला असं तुम्ही म्हणसाल? एका अपंग जन्मलेल्या व्यक्तीचं नाव आहे. जन्माला येतानाच पाय न घेता जन्माला आलेली ही व्यक्ती 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये होते. पायाच्या ठिकाणी नुसते खुंट होते. वयाच्या 7व्या वर्षी न्यूयॉर्क रस्ता त्या ठिकाणी रबरी पॅड लावून या व्यक्तीनं पाहिला. अनेकांनी त्यांचं विडंबन केलं, उपहास केला. तो पचबट वयाच्या 23व्या वर्षी या व्यक्तीची उंची होती 3 फूट 5 इंच. पण अचानक चमत्कार घडला. रॉबर्ट योनाहर मानवतावादी सेवाभावी डॉक्टरनी त्यांना कृत्रिम पाय दिले आणि क्षणात त्यांची उंची 5 फूट 5 इंच झाली. आपल्या कृतज्ञतेचा भाग म्हणून हेनरी विस्कार्डीनं विचारलं की याची फी काय? त्यावेळेला ते डॉक्टर म्हणाले की मी तुला पाय दिले, तुझ्यासारखी अवस्था असणाऱ्यांना तू मदतीचा हात दे. हेलन केलर सारखी व्यक्ती जन्मताच अंध, मुखी, बहिरी, पण त्याही व्यक्तीनं साक्षेची अभ्यासू पत्रकारिता केली. डोळे नसताना डोळ्यात भरणारं यश या व्यक्तीनं मिळवलं. डोळे असणाऱ्या आपण सर्वांनी दूरदृष्टी ठेवून अन्य काही पाहण्याच्या ऐवजी ही चरित्र जीवनातील चरित्र जर अभ्यासली तर आपलं सुद्धा जीवनाचं चित्र या पद्धतीनंच परिपूर्ण होतं. मला वाटतं की यासाठी आवश्यकता आहे ती वाचनाची. स्नानामुळं तुमचं शरीर शुद्ध होईल, पण मनाच्या सात्विक शुद्धतेसाठी अपेक्षित आहे ती पुस्तकाची. या व्यक्तींच्या मार्गदर्शना इतकेच पवित्र मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरतील. मी शेवटी रघुनाथ माशेलकरांचा दाखला देतो की आपण म्हणतो की आपल्याच वाट्याला अशा प्रकारचं कष्टप्रद जीवन आलेलं आहे की असं निश्चित नाही. अनेकांनी या पद्धतीनं सरस्वतीची उपासना केलेली आहे. अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्राला पेटंट कायद्यातलं आपलं स्वामित्व माघारी घेण्यासाठी न्यायाची चौकट ठोठावलेली आहे. तो एक इतिहास केवळ डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या एकूण कार्याचा भाग. हळदीचं पेटंट असेल, बासमती तांदळाचं पेटंट असेल, परंपरागत ज्ञानाचं उपयोजन या संदर्भामध्ये झालेला तो वाद जागतिक पातळीवरचा या व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षण घेत असताना फी भरायला पैसे नव्हते. आई कष्ट करून ती फी जमा करत होती. त्या कष्टाचा भाग म्हणून स्कॉलरशिपच्या आधारानं गुणवत्ता टिकवून ही व्यक्ती परदेशामध्ये अमेरिकेमध्ये एक नामांकित प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना केवळ देशासाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये पुन्हा रुजू झाले की नॅशनल केमिकल लॅबोरेटरी इंटरनॅशनल केमिकल लॅबोरेटरी व्हावी या उद्देशानं ज्या शक्ती देणारा ठरणार आहे. एवढे जरी समजलं तरी भरपूर झालं मी म्हणेन. नाहीतर घरात न खाता शहरामध्ये रस्त्याच्या बाजूला चायनीज पाहिजे, चायनीज पाहिजे. घरच्या आईनं केलेल्या शेवया खाणार नाही, पण चायनीज खायला रस्त्याच्या बाजूला बसेल. आणि किती किळसवाणा प्रकार असतो पहा. नूडल्स पाहिजे. त्याला काय ते नूडल्स कशाचं बनवलेलं असतं हे पण माहित नसतं, पण ते खाताना जर एखाद्याला तुम्ही बघितलं तर तुम्हाला पुन्हा खायची संधी म्हणजे इच्छा होणार नाही. हे किळसवाणा प्रकार. त्याचा एक टोक तोंडात असतंय, एक टोक बशीत असतंय. वड असा जर खाण्याचा भाग असेल आणि खाण्याचा भाग सुद्धा जरा जपून करावा. उगच भरगच पोटावरती अत्याचार करणारं खाणं आपलं असू नये एवढं भान रखा. मंजिलें उन्हें को मिलती है, मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है.
मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं बनता, यूं ही पंख होने से कुछ नहीं बनता, उड़ान तो हौसलों से बनती है। तुमच्या पंखांमध्ये आत्मविश्वासाचं सामर्थ्य देण्याचा हा संपूर्ण उत्सवाचा भाग असाच वृद्धिंगत व्हावा हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि पंढरपुरातल्याच व्यक्तीचं कदाचित माझ्याकडून हा काव्यपंक्तीचा भाग यापूर्वी सुद्धा या परिसरामध्ये उमटलेला असेल। कशाला पसारा मांडायचा, कशाला पसारा मांडायचा, उशाला निखारा सांडायचा, कशाला पसारा मांडायचा, उशाला निखारा सांडायचा, माझा बाप मला सांगायचा। कशाला पसारा मांडायचा, उशाला निखारा सांगायचा, माझा बाप मला सांगायचा। तू शब्दाची ढाल कर, तू शब्दाची ढाल कर, तू शब्दाची तलवार कर, तू शब्दाची ढाल कर, तू शब्दाची तलवार कर, आडावार उलटा कर। शब्द दुधारी असतात, शब्द दुधारी असतात, शब्द विषारी असतात, शब्द कटके असतात, शब्द पक्के असतात, उधारण्यासाठी शब्द अनेक असतात, जपून ठेवण्याचा काही एखादाच असतो। आपल्या आयुष्याबरोबर तो जपावा लागतो, आपलं माणूस भेटल्यानंतर तो द्यावाही लागतो। या शिक्षण परिवारामधला हा संपूर्ण उपासना परिवार, त्यामध्ये मी तुम्हाला माझे समजलो आणि माझ्या आवाजाच्या माध्यमामधून इतरांचे सारे विचार व्यक्त केले, त्यातल्या त्रुटी फक्त माझ्या होत्या। त्या क्षमाशील वृत्तीनं तुम्ही मला क्षमा करसाल, जे काही चुकलं असेल, राहून गेलं असेल आणि तुमच्या या उत्साहामध्ये थोडंफार माझ्याकडून ताण आणला असेल, त्याबद्दल मी क्षमा मागतो। आणि इंद्रजित देशमुखांच्या काव्यपंक्तीने ते जसा शेवट करतात त्या पद्धतीनं आपण माझ्या विवेचनाच्या सांगतेसाठी तुमचे शब्द द्या असं मी म्हणेन। तुमच्या जिभेवरती ते गाणं आहे पा, सिनेमातलं गाणं, पैरों में पायल हाथों में कंगना, पैरों में पायल हाथों में कंगना, हो माथे पे बिंदिया हे है मेरा, असं मोठ्यानं म्हणायचं पा त्या ठिकाणी। पैरों में पायल हाथों में कंगना, हो माथे पे बिंदिया हे है मेरा, मेरा वतन, मेरा सजन। जे इंडिया म्हणले नाही त्यांचा पुढचा जन्म पाकिस्तानात, असं मी म्हणणार नाही। कारण जय जगतचा नारा विनोबाजींच्या मुखामधून ज्या परिसरामध्ये आकाराला आला, सर्वे अपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया भवतु सुखमंगलम, अवघाची संसार सुखाचा करीन, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, या पद्धतीनं सगळ्या जगाचं मंगल चिंतणारा हा भूमीचा भाग कुठल्या देशाला कमी मानणार नाही। मी एवढंच म्हणेन की इंडिया म्हणणं थोडं अवघड वाटतं, कारण तो श्रीमंताचा देश झाला। एकाच राष्ट्रामध्ये गरिबाचा आणि श्रीमंतीचा फारकत करणारा असा भाग असू शकत नाही। इंडियाच्या ऐवजी शब्द कुठला आपला वाटतो, म्हणून आपण शेवट करूया, भारत माता की। तुमच्यातील ईश्वरत्वाला पुन्हा एकदा अभिवादन करून एका कवीची, वीर केशकर नावाच्या एका कवीची एक काव्यपंक्ती मला आठवते पहा। घरात असता हसरे तारे, पाहू कशाला नभाकडे। खरं तर आपण स्नेह संमेलनासाठी जेव्हा पाहुण्यांची शोधाशोध करतो तेव्हा आपण जवळच्या परिसरामध्ये पाहतच नाही। खरं तर कितीतरी चांगले लोक आपल्या परिसरामध्ये आहेत, परंतु आपण खूप दूर जातो, दूरचे पाहुणे आपल्याला आणायचे वाटतात। आणि मला खरं तर ह्या गोष्टीचा आता यावेळेस खूप आनंद वाटतोय की आपल्या जवळ एवढे अनमोल हिरे असताना आपण दुसरीकडे जायचं कशाला। तर आज आपला जे प्रमुख पाहुणे त्यांचं जेव्हा आपण भाषण ऐकलं तेव्हा फलटणचे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची आठवण आली पहा। त्यांची जशी ओघवती भाषा आहे अगदी तशीच भाषा त्यांची आहे आणि त्यांनी अतिशय सर्व गोष्टींना स्पर्श करून सर्व पालकांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या सर्वांचा एकत्रित असा परामर्श घेतला आणि सर्वांना आमच्या हे जे आग्रहाचे निमंत्रण त्यांना त्याचा अव्यय न करता ते अतिशय आनंदाने स्वीकारलं, याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते।
अशा प्रसंगी सुद्धा त्यांच्या मित्रांनी मदत केली आणि त्यांनी एवढी झेप घेतली, दगड भरारी घेतली आपल्या ह्या उद्योगामध्ये, तर त्यांचा सुद्धा खरं म्हणजे आपण आदर्श घेणं खूप गरजेचं आहे. तर असे हे 2 अनमोल हिरे आपल्या विद्यालयाला आपले प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षस्थानी, म्हणून मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचे अत्यंत अत्यंत आभारी आहे. याशिवाय शाळा समितीचे सदस्य माननीय श्री सुनील बाबर उपाध्यक्ष, श्री गजानन गायकवाड सदस्य, तसेच श्री रमेश मोठे आणि आपल्या गावचे उपसरपंच पंकज बाबर यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार